नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय लालासाहेब जाधव यांची परका ही कादंबरी आणि आज भाग 6. आईने दळण तयार केल्यावर पायलीभर दळणाचा ओझं माथ्यावर घेऊन मी भोंडवेवाडीच्या वाटेवरनं चालायला लागलो. 5 किलोमीटरचं अंतर चालायला 1.5-2 तास लागणार होते. वाटेच्या दोन्ही बाजूला ओसाड माळरान होतं. भोंडवेवाडीच्या शिवारात शिरताना गिरणीच्या चिमणीचा पुक 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 आवाज कानी आला. तेव्हा गिरण्या डिझेलवर चालायच्या. गिरणी चालू झाल्यावर येणाऱ्या पुक 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 आवाजामुळे गिरणीला ठोक्याची गिरण असं म्हणत असत. गिरणीच्या चिमणीचा आवाज ऐकून जरा मनाला बरं वाटलं. गिरणीवर गर्दी होतीच. गिरणीत पोहोचलो तेव्हा बाहेर झाकोळल्यासारखं झालंय असं मनाशी म्हणत असताना पावसाची रिपरिप सुरू झाली. वाटलं जर वाटेत येताना पावसानं गाठलं असतं तर दळण भिजलं असतं. पण मी सुखरूप गिरणीपर्यंत आलेलो होतो. आता काळजी होती परत घरी जातानाची. जाताना पाऊस थांबला नाही तर काय करायचं, ही काळजी माझं मन कुरतडायला लागली. या लांबच्या गावात मला न्यायला कोण येणार? भीतीचं सावट माझ्या चेहऱ्यावर पसरलं. माझं दळण झालं तरी पाऊस पडतच होता. पाऊस थांबण्याची वाट बघत थांबण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. मी गिरणीच्या कडेला उभा राहून आकाशात भरलेल्या ढगांकडे बघत होतो. पाऊस कधी थांबतोय याची वाट बघत होतो. तो थांबावा म्हणून मनातल्या मनात देवाची प्रार्थना करत होतो. उशिरा का होईना पण देवानं माझी प्रार्थना ऐकली. पाऊस चांगला तासभर रपा कोसळला आणि मग शांत झाला. पाऊस थांबताच मी दळलेल्या पिठाचं गाठोडं डोक्यावर घेतलं. मोरगावचं पोरगं दळायला भोंडवेवाडीला आलंय. आता अंधार पडलाय. हे पोरगं आता घरी कधी जायचं आणि कसं जायचं, असं काही बाई गिरणीतल्या बायका आपापसात बोलत होत्या. त्यांचं बोलणं माझ्या कानावर पडत होतं. त्यांच्या चेहऱ्यावरची काळजी मला दिसत होती. ते माझ्याकडे बघत असताना मी माझं झालेलं पायलीच्या दळणाचं गाठोडं उचललं आणि ते डोक्यावर घेऊन गिरणीच्या बाहेर आलो. पाऊस थांबला होता. मी वाटेनं चालायला लागलो तसा मागून येणारा गिरणीचा पुक पुक आवाज कमी कमी व्हायला लागला. दळण घेऊन मी गावाबाहेर आलो तर रस्त्यात चिखल झालेला होता. चिखलात घोट्यापर्यंत पाय रुतत होते. पाऊस पडून गेल्यामुळे हवेत गारवा पसरलेला होता. रस्त्यावरच्या चिखलात बेडूक डराव करत होते, उड्या मारत होते. बेडकांनी मारलेल्या उड्या कित्येकदा माझ्या पायावर पडत होत्या. माझ्या पायात चप्पल नव्हतीच. सर्वत्र अंधार दाटायला लागला होता. भोंडवेवाडीहून मोरगावला येताना 4-5 मैलांच्या रस्त्यात 2-3च अनोळखी माणसं भेटली, पण तीही न बोलता निघून गेली. सारा रस्ता सुनसान होता. नाही म्हटलं तरी माझ्या मनात भीती दाटत होती. मोरगावची वाट चालता चालता मी गणपतीला मनातल्या मनात हात जोडत होतो, प्रार्थना करत होतो. कधीकधी आमच्या हक्काच्या लक्ष्मी आईचा धावा करत होतो. कारण आमच्या जातीमध्ये गणपतीपेक्षा लक्ष्मी आई मरी आई यांच्यावर भरवसा जास्त होता. आमच्या घरात कोणी आजारी पडलं तर दवाखान्यात जात नव्हतो. आई आजी चुलीतली राख घ्यायची आणि लक्ष्मी आई आणि मरी आईचं नाव घेऊन आम्हाला अंगारा म्हणून कपाळावर लावायची. लक्ष्मी आई मरी आई यांच्याबद्दल आमच्या बालमनावर बिंबवल्यामुळे आमचीसुद्धा त्यांच्यावरच श्रद्धा होती. म्हणून मी लक्ष्मी आईचा धावा करत होतो. देवा, मी घरी जाईस्तोवर पाऊस येऊ देऊ नकोस. कारण पाऊस आला आणि मी भिजलो तर हरकत नव्हती, त्यांनी काही बिघडणारही नव्हतं. पण माझ्याजवळ असलेलं दळण भिजून चालणार नव्हतं. कारण आत्ता पीठ भिजलं तर घरी सगळ्यांना उपाशी राहायची वेळ येणार होती. अगोदरच सर्वजण उपाशी होते आणि माझ्या डोक्यावर असलेलं पीठ ते सुद्धा दुसऱ्याकडून मागून आणलेल्या धान्याचं पीठ, म्हणून त्याची काळजी जास्त वाटत होती. मोरगाव भोंडवेवाडी पक्का रस्ता नव्हता. रानातून जाणारी ती एक वहिवाटलेली पाऊलवाट होती. रानात बोरीबाभळीची भरपूर झाडं होती. काही ठिकाणी चिंचेचीही झाडं होती. अंधारलेल्या संध्याकाळी चिंचेच्या झाडांचे वेगवेगळे आकार काहीसे भेसूर दिसत होते. मी चिंचेच्या झाडांकडे बघणं शक्यतो टाळायचा प्रयत्न करत होतो. चालता चालता मध्येच चिखलानं माखलेले पाय झटकायचो, पण पुन्हा तेवढाच चिखल पायाला चिकटायचा. कसाबसा मी मोरगावच्या कऱ्हा नदीजवळ आलो आणि बघतो तर काय, पडलेल्या पावसामुळे नदीचं पाणी वाढलं होतं.
त्यातून पलीकडे जाण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. पूर्वी कऱ्हा नदीला पावसाळ्यात मोठा पूर यायचा. पूर आला की माणसांना नदीच्या अलीकडून पलीकडे जाता येत नसे. नदीचं वाढलेलं पाणी बघताना माझं काय होईल हा विचार माझ्या मनात येत नव्हता. पण घरी जाऊन हे दळण कधी आईला देतो हा एकच विचार माझ्या डोक्यात होता. मी तसाच नदीच्या पाण्यात घुसलो. दळणाचं गाठोडं डोक्यावर घेतलं होतं. नदीला फार पाणी आलं होतं. तरी मी त्या पाण्यातनं नदी पार केली. नदी पार करत असताना 2-3 वेळा पाण्यातल्या खडकांवर पाय आपटले, ठेच लागली, तोल गेला. पण माझ्या डोक्यावर असलेली पिठाची पिशवी मात्र मी घट्ट धरून ठेवली होती. ती काही खाली पडू दिली नाही. जीवापाड जपत मी ते दळण अगदी सुखरूप घेऊन घरी आलो. घरी आईवडील खूप काळजीत होते. मोरगावातही पाऊस पडलाच होता. रपारप पडणाऱ्या मुसळधार पावसाकडे बघत असताना माझ्या आईला दळण दळायला गेलेल्या माझी मोठी काळजी लागली होती. पावसात माझा लाल्या भिजणार तर नाही ना अशा चिंतेनं ती सारखी बाहेर बघत होती. नंतर पाऊस थांबला तरी तिची काळजी काही कमी झालेली नव्हती. आता मला अगदी सुखरूप आणि न भिजता आलेलं बघून आईचा, वडिलांचा, दोघांचा जीव भांड्यात पडला. आईनं पावसाच्या अगोदरच स्वयंपाकासाठी काटक्या गोळा करून ठेवलेल्या होत्या. तिने झटपट चूल पेटवली आणि भाकरी थापायला सुरुवात केली. आम्ही सर्वांनी तिच्या हातच्या गरमागरम भाकरी आणि मिरचीचा खारडा अगदी मिटक्या मारत आनंदानं पोटभर खाल्ला. नंतर आई एकटीच जेवली. ती जेवत असताना मी तिच्याकडे बघत होतो. माझी आई नेहमी सर्वांचं जेवण झाल्यानंतर एकटीच जेवत असे. वातावरणात गारवा वाढला होता. झोपण्यासाठी आमची नेहमीची 2 पोत्यांची ढाबळ अंथरली. अंगावर घेण्यासाठी एक फाटकी गोधडी होतीच. जेवल्यावर अंथरुणावर जाऊन पडलो. मी भोंडवेवाडीहून दळण घेऊन येताना चिखलातून चालत आलो होतो. चालताना माझ्या पायात किती खडे रुतले होते. पायाच्या बोटांमध्ये चिखल अडकून पडला होता. तसं घरात आल्यावर मी जेवणा अगोदर पाय धुतले होते. धुतले होते कसले? पायावर तांब्याभर पाणी ओतून घेतलं होतं. माझ्या पायाच्या बोटांमधला चिखल तसाच होता. आता झोपल्यावर तो जाणवायला लागला. पायाच्या बोटामधल्या चिखलापेक्षा गुण्या गोविंदाने राहणारी एकत्र कुटुंब मनातल्या सूड भावनेनं एकमेकांकडे वैऱ्यापेक्षाही वाईट बघतात, वागतात याचा त्रास मला जास्त होत होता. जवळच्या माणसांच्या मनातल्या द्वेषाच्या चिखलामुळे माझ्या मनात वेदना होत होत्या. त्या विचारातच उठलो आणि बाहेर जाऊन पायावर 2-3 तांबे पाणी ओतून घेतलं. पाण्याच्या रांजणाच्या पायथ्याशी असलेल्या फरशीवजा दगडावर पाय चांगले रगडले आणि पुन्हा जागेवर येऊन आडवा झालो. पण झोप काही येत नव्हती. काही वेळानं कामं आटोपून आईही येऊन झोपली. तिने धाकट्या भावाला पदराखाली घेतलं. अधूनमधून आई कणहत होती. काल दुपारी आजी आणि नानीने केलेल्या मारहाणीचा तिला अजूनही त्रास होत असावा. मी आईच्या पाठीशी खूप वेळ गप्प पडून राहिलो. रामचंद्र आबा माझ्या मागे झोपला होता. वडिलांबरोबर रानात जाऊन त्यांनी फोकांचं ओझं डोक्यावर वाहून आणलं होतं. दमल्यामुळे त्याला गाढ झोप लागलेली होती. सगळे झोपले तरी मी मात्र आभाळाकडे तोंड करून बराच वेळ तसाच पडून राहिलो. आज दिवसभरात काय झालं यापेक्षा उद्या आपल्याला काय करायचं आहे याचा विचार माझ्यासाठी जास्त महत्त्वाचा होता. कारण आपण गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदानं घालवायला जन्माला आलोत. वेळ दिसत नाही पण खूप काही शिकवून जाते हे मला मनोमन पटलेलं होतं. वातावरणातला गारवा जास्तच वाढला होता. ओल्या झालेल्या जमिनीचा काहीसा कुबट्ट वास येत होता. मध्ये शेणखाईवरून येणारा वारा शेणमातीची जाणीव करून देत होता. रोज मोकळ्या अंगणात झोपणारे वडील आज पावसामुळे छपराखाली झोपले होते. अंथरुणावर पडल्या पडल्या मी विचार करत होतो. काल दुपारी जर शाळेतनं मी घरी आलो नसतो तर या 2 बायका आईला आणखीन किती वेळ मारत राहिल्या असत्या आणि ते माझ्या वडिलांना कळलंच नसतं. मी दुपारी घरी आलो. आजी आणि नानी आईला मारताना बघितलं आणि ओरडून आईला वाचवण्यासाठी तिच्या अंगावर पडलो. तेव्हा वडिलांना आईला मारतायत हे समजलं होतं. कालचा प्रसंग तर निभावला पण यापुढे अशा प्रकारची भांडणं पुन्हा होऊ नयेत यासाठी मी मनातल्या मनात नदीपलीकडील यवतच्या लक्ष्मी आईला आणि गावातल्या मयुरेश्वराला गाऱ्हाणं घालत होतो.
खरं तर कालचा सगळा प्रकार माझ्या अभ्यासावरनं, मी वाचून दाखवलेल्या पुस्तकाच्या पानांवरनं घडला होता. मी खूप शिकावं अशी माझ्या आईची इच्छा होती. कालच्या त्या कटुप्रसंगानंतर तर मी खूप शिकून मोठं व्हायचं आणि माझ्या आईला, वडिलांना आणि घरातल्या सर्वांना खूप सुखी ठेवायचं असा ठाम निश्चय त्या रात्रीच मनाशी करून टाकला. सकाळी आबानं आणलेल्या कावळीच्या फोकांमधनं एक चांगला निब्बर फोक निवडून काढावा आणि कालच्या प्रसंगाचा बदला घेण्यासाठी त्याच फोकानं काकूला, आजीला चांगलं झोडपून काढावं असे हिंस्त्र विचार माझ्या मनात रेंगाळत होते. पण त्याच वेळेला माझं दुसरं मन मला म्हणत होतं की वेड्या, आजीला आणि नानीला कोणी मारतं का? पहिलं मन पुन्हा आक्रंदून उठत होतं, मग त्या दोघींनी माझ्या आईला मारलं ना, का मारलं? माझेच विचार असे मला कोड्यात टाकत होते. कितीतरी वेळ मी पोत्याच्या फडताळावर पडल्या पडल्या तळमळत होतो. तेवढ्यात मला वडिलांनी हाक मारली, लाल्या. मी ओ देताच म्हणाले, मला प्यायला पाणी देतोस का, तहान लागली आहे. मी पटकन उठलो. वडिलांना पाणी देण्याअगोदर मी पाणी प्यायलो आणि नंतर पाण्यानं भरलेला तांब्या वडिलांच्या हातात दिला. मी पुन्हा आईजवळ येऊन झोपलो. आकाशातल्या लखलखत्या चांदण्या दिसत होत्या. पाणी पिण्यापूर्वी वडील त्यांच्या सवयीप्रमाणे घराच्या मागे जाऊन लघवी करून आल्यावर अंथरुणावर बसून राहिले. त्यांच्या तांब्यातून घटाघटा पाणी पिण्याचा आवाज येत होता. माझे डोळे पेंगत होते आणि नंतर मला कधी झोप लागली मला समजलंच नाही. रात्रीनंतर दिवस हा तर सृष्टीचाच नियम आहे. रात्री झोपल्यानंतर सकाळी सूर्योदयाला आपोआप जाग येतेच, तशी दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला जाग आली. आज मात्र सकाळी आम्ही आमच्या दारातनं सूर्योदय बघितला. तसा सूर्योदय आम्ही फार कमी वेळा बघितला आहे, कारण आमची पहाटच मुळी फोक काढण्यासाठी कोणत्या तरी रानात गावात होत असे. अंध वडिलांना घेऊन मी आणि आबा अंधारात घराबाहेर पडायचो. कधीकधी आईसुद्धा असायची आमच्याबरोबर. कुठेतरी तरवडाचे, कावळीचे, निरगुडीचे फोक काढत असताना झुडपाच्या फांद्यातनं आम्हाला सूर्याची कोवळी किरणं दिसायची. घरी परत येताना कावळीच्या, निरगुडीच्या काढलेल्या फोकांचे 3-4 भारे झालेले असायचे. त्यातला वडिलांच्या डोक्यावर 1 भारा, आईच्या डोक्यावर 1 भारा आणि आबाच्या डोक्यावर 2 भारे असायचे. मी लहान असल्यामुळे एक छोटासा भारा माझ्या डोक्यावर असायचा. वडील माझ्या खांद्याला धरून माझ्या मागे चालायचे. चालताना एकानं जरी मान हरवली तरी डोक्यावरचा भारा दुसऱ्याच्या भाराला लागून खाली पडायचा. कधी कवळी सुटायची, मग सगळे थांबायचे. तो भारा बांधायचा, खटाटोप करायचे. बांधून परत भारा डोक्यावर घ्यायचा आणि घराकडे चालायला सुरुवात करायची. जागा बदलली म्हणून नशीब बदलत नाही असं म्हणतात. जागा बदलल्या तरी आमचं फोक आणण्याचं काम काही बदललं नाही आणि फोकापासून पाट्या, टोपल्या, झाप, कणग्या बनवण्याचं कामही बदललं नाही. शाळेत जाऊन शिकण्याची आणि मोठं बनण्याची जिद्दही बदलली नाही, उलट ती वाढतच गेली. आमच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असली तरी आम्हा सर्व भावंडांना लहानपणापासून व्यायामाची आवड होती. त्याचं कारण आमचे वडील. ते त्या काळी मोठे नावाजलेले पहिलवान होते. नामा कैकाडी हे नाव आसपासच्या पंचक्रोशीतल्या लोकांना माहिती होतं. त्यांनी अनेक वर्ष कुस्तीचं मैदान गाजवलं, अनेक कुस्त्या जिंकल्या. मोरगाव, बारामती, सासवड, इंदापूर, पुणे या पंचक्रोशीत कुस्तीगीर म्हणून वडिलांचं नाव झालं होतं. वडिलांमुळे लागलेल्या व्यायामाच्या आवडीचा आम्हा भावंडांना, खास करून मला, खूप फायदा झाला. मी एक उत्तम खेळाडू बनलो. त्याचा पुढे मला कॉलेजमध्ये चांगला फायदा झाला. त्यामुळे मला चांगल्या संधी मिळाल्या. कॉलेजात, विद्यापीठात मीही एक खेळाडू, व्हॉलीबॉलपटू म्हणून, त्याचप्रमाणे कुस्तीगीर म्हणून अनेक बक्षिसं मिळवली, नाव कमावलं. माझ्या वडिलांचं नाव नामदेव शिवराम जाधव. वास्तविक बघता आमच्या आजोबा पंजोबांचं मूळ गाव म्हणजे देलवडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे. हे भीमा आणि मुळा मुठा या नदीच्या काठी वसलेलं छोटंसं गाव. पण माझ्या वडिलांचे मामा बाबूराव बयाजी माने कैकाडी यांनी मोरगावला स्थायिक व्हायचा विचार केला. त्यामुळे माझ्या आजीला, गीताबाई शिवराम जाधव यांना भेटायला देलवडी या गावी गेले. त्यांची चर्चा झाली आणि त्यानंतर माझ्या आजी आजोबांनी माझ्या आजीच्या भावाच्या गावी म्हणजेच मोरगावला स्थायिक व्हायचा निश्चय केला आणि ते मोरगावला आले. त्यामुळे मोरगावला बहीण भावंडांची 2 कुटुंब वास्तव्य करायला लागली. माझे आजोबा आणि वडिलांनी आमचं मूळ गाव देलवडी सोडलं. त्या गावी आजसुद्धा आमची घराची जागा आहे. माझ्या वडिलांचा जन्मसुद्धा देलवडी इथेच झाला.
मोरगाव इथे 2 कुटुंब आनंदानं मिळेल तो धंदा करून पिढीजात धंदा करून उदरनिर्वाह करायला लागले. माझ्या वडिलांना 2 बहिणी, पुतळाबाई आणि इंदाबाई, तसंच एक भाऊ सोपान शिवराम जाधव. मोरगाव इथे स्थायिक झाल्यानंतर गावच्या परिसरातल्या कावळी आणि निरगुडीचे फोक कापून हे कुटुंब उदरनिर्वाह करत होतं. माझ्या वडिलांची आई फार धाडसी होती, प्रचंड ताकदीची होती. त्यामुळे वडीलसुद्धा प्रचंड ताकदीचे. वडिलांची उंची सुमारे 6 फूट 4 इंच होती, वजन 130 किलो होतं. प्रचंड ताकदीचं व्यक्तिमत्व असून वयाच्या 17व्या-18व्या वर्षी अनेक मोठमोठ्या कुस्त्या ते करत होते. नियतीनं घात केला आणि माझ्या वडिलांना देवी नावाचा आजार झाला. देवी संपूर्ण शरीरावर आल्या होत्या. वडील तापानं फणफणायला लागले. त्यावेळी गावात डॉक्टरांचा औषधोपचार कोणी करत नव्हतं. लोकांनी सांगितलं देवीचा कोप झाला आहे, त्यामुळे नामदेवाला देवी आल्या आहेत. अनेक देवांकडे गाऱ्हाणी घातली, अनेक नवस केले, कोंबड्या बकरी कापली, पण वडिलांना फरक पडेना. वडिलांच्या अंगावर आणि डोळ्यातसुद्धा देवी आल्या होत्या, त्यामुळे त्यांना दिसेनासं झालं होतं. सतत सर्वांगाचा दाह सुरू होता. वडील शरीराच्या दाहामुळे हैराण झालेले होते. माझ्या वडिलांच्या देवीच्या आजारपणामुळे संपूर्ण घरदारच आजारी पडलं होतं. त्यावेळी माझ्या वडिलांचं लग्न झालं होतं. वडील आजारी असल्यामुळे माझ्या आईची ओढाताण तारांबळ होऊ नये म्हणून माझ्या आजीनं आईला तिच्या आईवडिलांकडे ठेवलं होतं. बलदंड शरीरयष्टी आणि पैलवान असलेले माझे वडील, पण देवी या रोगानं संपूर्णपणे गर्भगळीत झाले. त्यांची उमेद खचली. माझी आजी आणि आजोबा यांनी महाराष्ट्रातला कुठलाही देव सोडला नाही. प्रत्येक देवाला नवस करून सुद्धा माझ्या वडिलांना कुठल्याच देवाचा फरक पडला नाही. काही दिवसांनी देवीच्या संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाला, पण डोळ्यामध्ये देखील देवी आल्यामुळे डोळ्यातली बुबुळं निकामी झाली आणि माझ्या वडिलांना कायमचं अंधत्व प्राप्त झालं. गावातल्या लोकांनी सांगितलं की पुण्यामध्ये त्या काळी नामांकित नावाजलेले डॉक्टर डोळ्यांच्या रोगावर उपचार करत होते. माझे आजोबा माझ्या वडिलांना ताराचंद हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथल्या डोळ्याच्या तज्ज्ञांनी माझ्या वडिलांच्या डोळ्यांची तपासणी केली, पण डॉक्टरांनी सांगितलं की देवीचा प्रादुर्भाव यांच्या डोळ्यांच्या बुबुळावर झाला आहे. डोळ्यांची बुबुळं निकामी होऊन डोळ्यांकडे नेणाऱ्या सर्व रक्तवाहिन्या बंद झाल्या आहेत. तुम्हाला यायला फार उशीर झाला आहे. जगातल्या कुठल्याच डॉक्टरांनी केलेले उपचार यांच्या डोळ्यांची दृष्टी परत आणण्यासाठी उपयोगी पडणार नाहीत. सर्वजण पुन्हा चिंतेत पडले. माझ्या वडिलांच्या जीवनात कायमचा अंधार निर्माण झाला. आपल्याला पुन्हा दृष्टी येणार नाही याची वडिलांना खात्री झाली होती. पण तरीही माझ्या वडिलांनी धीर सोडला नाही. त्यांनी पुन्हा हिंमत बांधली. माझ्या आईला आणलं. वडिलांकडे मी जेव्हा जेव्हा बघतो तेव्हा तेव्हा मला अजय अतुल यांनी गायलेलं गाणं आठवतं. तोडूनिया टाकली नाळं कपाळी लिवलं नाही, पाचवी पूजाया सारं आलं सटवाई पूजेला नाही. तरी दिस अंधारला दिस माझी जागर, कधीतरी देवा माझ्या देवावाने वागर. दिस उजाडता कार अंधार तू केला, अंधारात दिस कोंडला, खेळ मांडला देवा खेळ मांडला. कुस्तीच्या ऐन भरात असताना त्यांना अचानक देवीचा रोग झाला. वडिलांचे डोळे गेले. माझ्या वडिलांना ऐन उमेदीच्या काळात देवी नावाच्या रोगानं गाठलं. संपूर्ण अंगावर तोंडावर देवी आल्या, डोळ्यातसुद्धा देवी आल्या. त्या काळी या रोगावर औषधोपचार नसायचा. अनेक देवांना देवींना नवस झाले. लोक सांगतील त्या देवानं जाऊन साकडं घातलं. अनेक ठिकाणी कोंबड्यांचे बकऱ्यांचे बोकडांचे बळी दिले, पण उपयोग झाला नाही. माझ्या आजीनं एका देवळात 1 महिना राहून देवीची सेवा केली. देवळाच्या गाभाऱ्याचा परिसर ती तिच्या केसांनी झाडून काढत होती, पण सगळे प्रयत्न व्यर्थ. कायमचं अंधत्व आलं. पण वडील असे जिद्दी की अंधत्व आल्यानंतरही त्यांनी कुस्त्या केल्या, कुस्त्यांचे फळ गाजवले. अनेक वेळा त्यांच्याशी कुस्ती खेळायला कोणी प्रतिस्पर्धीच मिळत नसे. देवीच्या रोगात वडिलांचे डोळे जाणं हा त्यांच्या संसारावर त्याचप्रमाणे त्यांच्या आयुष्यावर नियतीचा फार मोठा घाला होता. वडिलांच्या अंधत्वानं त्यांच्या संसाराच्या गाडीचं एक चाक निखळून पडल्यासारखी अवस्था झाली. त्याचा आईने धसका घेतलेला. आता हा संसाराचा गाडा ओढायचा कसा, या सगळ्यांना आता सांभाळायचं कसं, हा तिच्या पुढे प्रश्न होता. आम्ही भावंडं तशी लहानच होतो. वडिलांच्या अंधपणाचा आमच्या कुटुंबावर मोठा आघात झाला होता.
आजीनं त्यांच्यासाठी अनेक नवस सायास केले. माझी आई आणि आम्ही सगळी भावंडं सर्वच जण वडिलांचे गेलेले डोळे परत यावेत म्हणून देवाला वाटेल तसे नवस बोलत होतो. आमचे मोरगावच्या मोरेश्वरालाही खूप नवस बोलून झाले, पण कसलं काय, कशाचाही उपयोग झाला नाही. वडिलांचे डोळे काही परत आले नाहीत, त्यांचं अंधत्व कायम राहिलं. आलेल्या कठीण परिस्थितीत आईने स्वतःला सावरलं, वडिलांना सावरलं. वडील खचले नव्हते. त्यांनी पहिल्यापासून कष्ट करून जिद्दीने संसार उभा केला होता. आईनं त्यांच्यातही बळ उभं केलं, सगळ्या घराला सावरलं. घरासाठी आईने कंबर कसली. आमच्यासाठी हिमतीने उभं राहावं लागणार होतं. खरं तर आईला भल्या पहाटे उठून फोक तोडून आणायची सवय होती. तिने दुपटीने बळ उभं केलं. वडील पूर्वी गावोगाव एकट्यानं प्रवास करत असत. आता त्यांना मुलांच्या, आईच्या आधाराशिवाय बाहेर पडणं कठीण झालेलं होतं. पण त्या दोघांनी संसाराचा गाडा खऱ्या अर्थानं ओढला असं मला नेहमीच वाटतंय. संसाराच्या वाटचालीत बाईची भूमिका किती महत्त्वाची असते याचा प्रत्यय माझ्या आईवडिलांच्या संसारात मला प्रत्येक ठिकाणी येत होता. आईचे काबाड कष्ट, आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांसाठी चालणारी तिची धडपड मला दिसत होती. धडपडत का होईना तिने संसार उभा केला होता. दोघंही भल्या पहाटे उठत, चूळ भरून तोंडावर पाण्याचा ओबडधोबड सपकारा मारत. आई अंगावरच्या पदरानं तोंड पुसायची तर वडील धोतराच्या सोग्यानं तोंड पुसायचे आणि दोघेही फोक आणायला निघायचे. फोक कापून तोडून आणल्याशिवाय आमची पोटं भरणार नव्हती. त्यासाठी कष्ट करणं भाग होतं. माझी आई पुढे चालायची आणि आईच्या पावलाच्या आवाजाच्या दिशेनं वडील चालायचे. मुळात स्वावलंबन वडिलांच्या अंगवळणी पडलं असलं तरी आता आईच्या आधाराशिवाय त्यांना वाटचाल करणं अशक्य झालं होतं. कवी नारायण सुर्वे यांच्या हंबरून वासर आले या कवितेतल्या ओळींप्रमाणे, कन्या काट्या वेचायला माय जाई राणी, पायात नसे वाहन तिच्या फिरे आन वाने. काट्या कुट्यालाही तिचं मानत नसे पाय, तवा मले काट्यामध्ये दिसती माझी माय, तवा मले काट्यामध्ये दिसती माझी माय. ही अशी स्थिती असायची. आपण कष्ट केले पाहिजेत या विचारांनी त्यांनी आपला प्रवास चालू ठेवला. वडील स्वतः पाट्या, टोपल्या, झाप, कणग्या विणायचे. माझ्या वडिलांना डोळ्यांनी दिसत नसलं तरी विणण्याचं काम ते मोठ्या सफाईनं करायचे. नजर नसूनही त्यांचा हात मोठ्या कुशलतेनं चालत असे. त्यांनी विणलेल्या पाट्या, टोपल्या मोठ्या सुबक आकाराच्या असायच्या आणि मजबूतसुद्धा. एकाग्र चित्तानं त्यांना तसं टोपल्या विणताना बघत राहावंसं वाटत असे. त्यासाठी ते फोक चिरायचे, बांबूच्या कामट्या किंवा बारीक देब्या काढायचे. देब्या काढायचा त्यांच्या हाताला सराव होऊन गेला होता. एक कौशल्यच प्राप्त झालं होतं. त्यांनी काढलेली प्रत्येक देब्बी म्हणजे बांबूच्या कामट्यापासून पाट्या, टोपली इत्यादी विणण्यासाठी वेळ्याच्या सहाय्यानं लांब लचक गोल सुतळीच्या आकाराच्या काढलेल्या लहान लहान कामट्या. तर त्यांनी काढलेली प्रत्येक देब्बी अगदी सारख्या आकाराची असायची. लोक विचारायचे, नामदेवा, अरे या कामट्या कापताना त्यांचं काय मोजमाप घेऊन काढतो काय, एवढ्या एकसारख्या येतात कशा? त्यावर वडील थोडंसं हसायचे. कधीकधी त्यांचं हसणं नियतीनं त्यांना बहाल केलेल्या अंधत्वावर मात केल्यासारखं वाटायचं. प्रश्न विचारणाऱ्या माणसाच्या मोजमाप या शब्दावर काहीसं खजील होत हळूच हसून ते म्हणत, मालक, मोजमाप करण्या इतकं दिसत असतं तर कशाला या कामट्यात चिरत बसलो असतो. आपल्यात असलेली हुनर आणि ताकद ते परक्या माणसाला सांगत नसत, पण आपल्यात असलेली कला आणि ताकद या दोन्ही गोष्टी देवानं गाठोड्यासारख्या बांधून टाकल्या आहेत असं त्यांना वाटायचं. मी लहान असताना त्यांच्या मनाची होणारी कालवाकालव आणि त्याचा अर्थ मला कळत नव्हता. पण आता जेव्हा मी त्या भूतकाळात डोकावतो तेव्हा आईवडिलांच्या टोप्या, पाट्या विणणारे हात माझ्या डोळ्यांसमोर येतात. आम्ही गरीब होतो, त्यात पुन्हा अस्पृश्य, दलित, भटक्या जमातीचे. तेव्हा आम्हाला काही किंमत नव्हती. आमच्या कष्टांना काही किंमत नव्हती. बांबू किंवा टणटणीच्या फोकाची तेव्हा कणगी बनवली जायची. लहान म्हणजे 1 मणाच्या कणगीपासून ते 1 खंडीपर्यंत कणग्या आम्ही बनवायचो. 4 शेराची 1 पायली, 12 पायल्यांचा 1 मण आणि 20 मणांची 1 खंडी. 20 मणांची म्हणजे 20 पोत्यांची कणगी विणायला खूप कालावधी जायचा. मुळात ह्या मोठ्या कणगीचं बूड मोठं जाड आणि मजबूत बनवायला लागायचं. 20 मणांची मोठी कणगी शेतकऱ्याच्या घरापर्यंत वाहून न्यायची म्हणजे मोठं कठीण काम, ती एक कसरतच. 20 मणाच्या कणगीसाठी आम्हाला 20 पायला धान्य मोबदला मिळत असे.
आज धान्य साठवण्याची नवनवी साधनं, मोठमोठ्या कोठ्या उपलब्ध आहेत. पण त्या काळी धान्य साठवण्यासाठी घरात मोठमोठी बळदं खणली जायची, नाहीतर मग कणग्या वापरल्या जायच्या. माझे भाऊ भीमराव जाधव आजही मोठ्या सफाईनं आणि अगदी सुबक, मजबूत पाट्या, टोपल्या, झाप, कणग्या तयार करतात. त्यांचा त्यात अगदी हातखंडा आहे. आजकाल प्लॅस्टिकच्या वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असला तरी जाणकार लोक आजही त्यांनी केलेल्या सुबक, मजबूत पाट्या, टोपल्या, झाप, कणग्या आवर्जून वापरतात. गावोगावी भटकंती पोटासाठी, गावोगावी भटकंती पोटासाठी, पोटासाठी भटकत जरी दूरदेशी फिरेन, मी राजाच्या सदनी अथवा घोर राणी शिरेन. अशी एक कविता माझे वडील अनेकदा गुणगुणत, अगदी गोड चालीत म्हणत. पुरुषी घोगरा आवाज असूनही त्यांच्या आवाजात एक वेगळी आर्तता होती. ते कुठून कविता शिकले होते देव जाणे, पण म्हणताना अगदी तल्लीनतेनं म्हणत. त्यांच्या कवितेप्रमाणे आम्हाला पोटासाठी भटकत राजाच्या महाली कधी जायला मिळालं नाही, पण आम्हाला लहानपणापासून राजाच्या सदनी नाही तरी घोर राणी शिरण्याचा अनुभव मात्र भरपूर मिळाला. आमचं अर्धमुर्ध आयुष्य रानातच गेलं असं म्हणायला काही हरकत नाही. श्रोते हो, हा होता लालासाहेब जाधव यांच्या परका या कादंबरीचा 6वा भाग, 7वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.